नमस्कार मित्रांनो, आज खिरकालीचा मैदान आणि जस्ट मी आज सुट्टीवरच डायरेक्ट व्हिडिओ बनवतो, तुम्हाला दाखवतो. खूप मैदान आजचा म्हणजे एकदम याच गेला, फेलच गेला. कारण आत्ता गाडीला वाटलं 4:45 आणि तुम्ही इथं बघू शकता 5 ते 10 गाड्या खाली सुट्टीवर आहेत. त्या पण अर्ध्या गाड्या त्याच्यातून फेरायच्या आहेत. त्या कुठल्या कुठल्या गाड्या आहेत त्या दाखवतो तुम्हाला. चला सुट्टीवर डायरेक्ट इकडे या साईडला तुम्ही बघू शकता. फक्त 5 ते 6 गाड्या इथं उभ्या आहेत. आता आपण त्या गाड्यांची तिथं जाऊया आणि तुम्ही इथं सुट्टीवर तुम्ही पब्लिक बघा. बॅरिकेडच्या पाठीमागे कोणीच उभा नाही, तर चला तिकडे जाऊया आपण. इकडे या साईडला तुम्ही बघू शकता मित्रांनो, काहीच गाड्या नाही. फक्त या मला वाटतं 4 ते 5 गाड्या आल्यात. त्याच्यामध्ये पण मला वाटतं 1 का 2 शर्यती आहेत, बाकी सर्व फेऱ्यांच्या गाड्या आहेत. आणि आता टायमिंग बघा, 5ला 10 मिनटं कमी आहेत. आणि कुठेतरी आजचा मैदान हा एकदम सुपर फ्लॉप केला. आणि लगातार हा मला वाटतं तिसरा मैदान आहे. उसाटण्याच्या मैदानाला पण 5:45 वाजता, मला वाटतं 5:30 वाजता मैदान कंप्लीट झाला. बोनिवलीचा मैदान झाला, तो पण मला वाटतं खूप लवकर संपला. 26 जानेवारीचा मैदान आहे तर मित्रांनो, त्याच्यासाठी मला वाटतं असं काही होत असेल. पण बघूया आपण 26 जानेवारीला कसं काय मैदान होतं तो. कारण आज लगातार हा तिसरा का चौथा मैदान, ज्या मैदानाला तुम्हाला गर्दी थोडीसुद्धा बघायला नाही मिळणार. आणि तिकडे कोणकोणती बैलं आल्यात ना, ती आपण थोडक्यात जाऊन बघूया चला. आणि इकडे या साईडला आता इकडं शिलकरांचा राणा पण आलेला आहे. तिकडं खार्डीकरांचा बच्चा, इकडं धाकटं खांडेवाल्यांचा तानाजी पण आहे. आणि बाकी काही वासरं आहेत, त्यांची नावं मला माहिती, ती तुम्ही सांगा कमेंटमध्ये कुठली कुठली वासरं आहेत. बाई आता गाडी फेऱ्याची सुट्ट बघा, सर्व गाड्या फेऱ्याच्या सुट्टन. आतापर्यंत मी माझ्या माहितीने इथं आल्यापासून तर मी 9 ते 10 गाड्या फक्त फेऱ्यांच्याच बघितल्यात. आणि कुठेतरी आयोजकांनी पण आज काही बंधन ठेवलं की फेरं काढा तर नका करू, कारण मैदानामध्ये कोणी नावच नाही देत आणि नावं पण नाही फिरवीत. मित्रांनो, इकडे या साईडला तुम्हाला मी दाखवतो सुट्टीला. आता ही गाडी मला आताच माहिती पडली, शिलगावचा राणा आणि त्यांचा श्री आहे. आणि इकडे या साईडला खुटारीकरांचा बागर, जो पब्लिकला पडणार आणि त्याच्या आत कुठला तरी वासरू आहे. अशी ही गाडी आपण इथं बघूया कशी काय होते. चला, जी पण गाडी होईल या दोघांपैकी त्यांची आपण मुलाखत घेऊया. या साईडला मित्रांनो बघू शकता, आपल्या मुंबईचा प्रसिद्ध जॅकी म्हणून ज्याची ओळख आहे. आत्ताच्या गाडीला भुंगा आणि सैराट अशी गाडी पळवतो. आणि कुठेतरी एक नामांकित गाडीवर बसून आपलं नाव केलं आहे, त्याच्या आधीपासूनच नाव आहे त्याचा. आजच्या मैदानाविषयी विचारूया. कुणाल शेठ काय बोलशील, आज गर्दीच नाही मैदानाला? आजचा मैदान माझं तर मत असं आहे वैयक्तिक, असाच मैदानात 4 मैदानं रोजची व्हायला पाहिजेत. गर्दी नाही, बैलांना त्रास नाही, माणसांना त्रास नाही, गाड्या एकदम पद्धतशीर सुट्ट्यात. बरोबर. पण कुठेतरी जी बघणारे लोक आहेत ती नाराज होतील, मग काय होतील? नाही, कसा होतो, ज्याला जवळ पडतो तो तिकडे जाणार. शर्यती 4 ठिकाणी झाले तरी त्या शर्यतीचे आहेत. इकडं बघायच्या तिकडं बघायच्या सारखेच आहेत. बरोबर. असंच मैदान व्हायला पाहिजे. बरोबर. गर्दी नाही, काय नाही. आता मला वाटतं ही गर्दी कमी आहे. मला वाटतं येणाऱ्या काही दिवसानंतरच आपला 26 जानेवारीचा मैदान आहे, तर त्याच्यामुळे असेल का, असं काय वाटतं तुला? कसं आहे माहिती आहे का, 26 जानेवारीचं मैदान म्हटलं तर नामांकित मैदान. बरोबर. त्या दिवशी जे सरकारी कामगार असतात, कामावर जाणारी, त्यांना सुट्टी, शाळेमध्ये असणारे विद्यार्थी किंवा कॉलेजला जाणारे त्यांना सुट्टी, त्यामुळे जास्त गर्दी होते. बरोबर. मला वाटतं त्याच्यासाठी आजची काही 2-3 मैदानं झाली, कुठेतरी गाड्या मालकांनी टाळल्यात आणि त्याच्यासाठी थांबल्यात. काही गोष्टी अशा आहेत, बैलांना आराम. 26 जानेवारीला प्रत्येकाचा मत असतो मोठी गाडी खेळावा, म्हणून बैलांना आराम. त्यामुळे मैदानात पब्लिक कमी आहे, गाड्या कमी आहेत. बरोबर. आता अजून एक प्रश्न घेईन. मला वाटतं तुला खूप वर्षाचा अनुभव आहे. जसं 26 जानेवारीचं मैदान येतं ना, तर 15 दिवस आधीच नियोजन चालू होतात. तर काय असं कानावर म्हणजे कुठल्या कुठल्या गाड्या पळणार आहेत अंदाजे, म्हणजे असं अंदाजे म्हणजे तरी तुला काय वाटतं? कसं झालं आहे माहिती आहे का, आता 26 जानेवारी आली सोमवारी, तर असे वैयक्तिक माणसांचं मत असतो सोमवारी बैलने पालवायचा. बरोबर. तर आता कर्जत भागात एक 25ला मैदान आहे, त्या भागातला नियोजन बरंच गाडा मालकांचं झालेलं आहे. आता बघू गाडा मालकांवर आहे कुठे पालवायची कुठे नाही. बरोबर. आणि जसं किती वर्षापासून तुम्ही 26 जानेवारीच्या त्या हिंदकेसरी मैदानामध्ये गाड्या पळवतात आता तुझ्या या करिअरमध्ये? मी 2015 पासून गाड्या पळतो 26 जानेवारीच्या मैदानात. आणि मी लहान असताना माझ्या पप्पा मला घेऊन जायचे, आवर्जून घेऊन जायचे 26 जानेवारीच्या मैदानात. आणि त्या टायमाला तर मला म्हणजे काही समजतच नव्हता, मी लहान होतो आणि एक साईडला उभे करायचे ना, आपल्याला काही दिसतच नव्हता एवढी पब्लिक. तिथून मी बघतो मैदान. बरोबर. आता आज खिरकालीच्या मैदानामध्ये कुठल्या कुठल्या गाड्या केल्यात? गाड्या 2 झाल्या, एक वालीलच्या सुंदर आणि लक्षची गाडी झाली, आणि आता ही दुसरी गाडी आली पाखरे आणि रगील. पाखरे आणि रागीलची गाडी आली. आणि जसं आता तू तिकडे आयोजक आहेत, कुठेतरी बघा त्यांचा पण खर्च होतोय मैदान ठेवण्यासाठी, त्यांच्यासाठी काय 2 शब्द बोलशील? कसं आहे माहिती आहे का, 4 मैदानं होतात तर खर्च पण, आता परमिशनचं मैदान झालं तर खर्च आहेच. बरोबर. पण आता हे सगळं हौशीचा खेळ आहे, हौशी पुढं खर्चाला काही मोल नाही. बरोबर.
पण मैदानामध्ये गाड्या कमी असल्या ना तर कुठेतरी आता तुम्ही सांगितलं बघायला मजा आहे, पण कुठेतरी सर्वांचा घाटा आहे. आता इथं तुम्ही बघत असाल, आता हे धंदेवाले बघा असंच बसलेत, काही पुढं पण धंदेवाले असतील, तर कुठेतरी आता बघा बऱ्याचशा गाड्या निघल्या पण घरी फेरे टाकूच्या. आज फेरे खूप झाले, काय बोलशील? नाही कसं होतं माहिती आहे का, जे आता जोड नाही त्यांना फेरे टाकण्याचे आणि धंदेवाल्यांचं पण नुकसान आहे. बरोबर. आणि हल्दी लगीन सीझन चालू आहे त्यामुळे गणपती पण पण आहेत. गणपती आहेत, आज विसर्जन आहे 1.5 दिवसाचा, त्यामुळे पब्लिक कमी असेल, गाड्या कमी असतील. बरोबर. आता पुढचं मैदान कुठला तुझा? 25 तारखेचा आणि 25च्या नंतर 26 2 मैदान आहेत. 2 मैदानं लगातार असेल. चला आपण कोणाला त्याच्या 2 मैदानासाठी शुभेच्छा देऊया. भरभरून असे गुलाला घे आणि जे पण गाडा मालकांचा प्रेम असतील त्यांचा कायम प्रेम टिकून ठेव. धन्यवाद.